टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। भंडारा जिल्ह्यात 10 ते 12 दिवसाआधी मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली। जवळपास 3 दिवस पाऊस बरसत राहिला आणि त्यामुळे जिल्ह्यात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती। मात्र गेल्या 8 दिवसापासून भंडारा जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे। त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। आपण सध्या भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील मुरमाडी सावरी परिसरातील शेतशिवारात आहोत। बघू शकतो आपण शेतशिवारात धान पिकाची लागवड करण्यात आलेली आहे आणि हे धान पिकाचे जे शेत आहे हे बघू शकतो अतिशय दयनीय अवस्थेत आपल्याला पाहायला मिळत आहेत। इथं मोठ्या प्रमाणात भेगा पडलेल्या असून पावसाने पाहिजे त्या प्रमाणात हजेरी न लावल्यामुळे धान पिकाची शेती जी आहे ती आता संकटात आलेली आहे आणि जर पुन्हा असे दिवस जर राहिले तर हे धान पीक जे आहे हे खराब होण्याची शक्यता आहे। दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर येऊ शकतं। त्यामुळे आता शेतकरी जे आहेत ते संकटात आलेले आहेत। ज्या शेतकऱ्यांकडे मोटार पंपाची सोय आहे त्या शेतकऱ्यांनी मोटार पंपाचा आधार घेतलेला आहे। मात्र ज्या शेतकऱ्यांकडे मोटार पंप सुद्धा नाही असे शेतकरी अत्यंत दयनीय अवस्थेत आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आभाळाकडे ते डोळे लावून आहेत की कधी पाऊस बरसतो आणि कधी त्यांचे शेत हिरवेगार होते। रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।